सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांचा शिष्य म्हाडा लोकसभेच्या मैदानात तुतारीकडून लढणार असल्याची चर्चा म्हाडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर समोर येत आहे। विशेष म्हणजे म्हाडा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ आहे। कालपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे खुद्द जानकर यांनी सांगितल्यानंतर काल मात्र ते महायुतीकडून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने आता म्हाडा लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक रघुनाथ पाटील यांचे नाव महाविकास आघाडीकडून लढणार असल्याचे चर्चेला आल्याने म्हाडा लोकसभेसाठी उमेदवारीसाठी पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हाडा लोकसभेची जागा धनगर समाजाला देण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे। त्यामुळे यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्राध्यापक रघुनाथ पाटील यांचे नाव समोर आले आहे। प्राध्यापक रघुनाथ पाटील हे सांगलीचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे व कट्टर कार्यकर्ते असून ते कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून म्हाडा लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिक सुविधा तसेच धनगर समाजाच्या उत्थानासाठी झटत आहेत। प्राध्यापक रघुनाथ पाटील यांनी धनगर समाजात गेली 20 वर्षे कुशल संघटक म्हणून काम केले आहे। एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांचं लौकिक आहे। हलाखीची परिस्थितीत प्राध्यापक रघुनाथ पाटील यांचे शिक्षण झाल्याने त्यांना तळागाळातील समाजाच्या परिस्थितीची जाणीव आहे। नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा चालू आहे। त्याबरोबरच मतदारसंघातील महत्त्वाच्या नेते पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी सुरू केल्याने म्हाडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीमुळे प्राध्यापक रघुनाथ पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे। तसेच त्यांच्या उमेदवारीला सर्वसामान्यातून पसंती मिळत असल्याचे खुद्द प्राध्यापक रघुनाथ पाटील यांनी सांगितले आहे। म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मी भेटलेलो आहे। त्याचबरोबर जयंत पाटील साहेबांनाही भेटलेलो आहे। मी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा शिष्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी समाजकारण आणि राजकारणाचे धडे घेतले। तर त्यांच्या अनुषंगानंच मी पवारसाहेबांच्या संपर्कात आलो होतो। पवारसाहेब हे त्यांचा मी खंदा कार्यकर्ता आहे। यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून मी गेली 20 वर्षे काम करतो आहे। तळागाळातून अतिशय सामान्य कुटुंबातून मी वर आलो आणि त्याच माध्यमातून मी आपल्या धनगर समाजामध्ये यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून विविध स्तरावर काम केलेलं आहे। आणि त्याच्याच अनुषंगानं ज्यावेळी पवारसाहेबांनी जाहीर केलेलं की धनगर समाजाला ही म्हाडा लोकसभेची मी सीट सोडणार आहे, त्या अनुषंगानं मी प्रयत्न करत होतो। साहेबांना पवारसाहेबांना जयंत पाटील साहेबांना जे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे त्यांनाही मी भेटलेलं आहे। आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये त्यांच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये विविध नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या। त्याप्रमाणे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख असतील, करमाळ्याचे नारायणबा पाटील माजी आमदार जे आहेत त्यांची भेट असेल, इवन माळशिरसचे सुसंस्कृत घराण्याचे मोहिते पाटील, विजयदादा यांच्याशी पण संपर्क त्या काळात या मधल्या काळामध्ये मी केलेला आहे। तुम्हाला दिलेलं शरद पवारांना भेटले, सुप्रिया सुळेंना भेटलेले आहेत, काय त्यांनी सांगितलेलं तिकिटाबाबत तुम्हाला बोलणं झालं का? त्यांनी देणार का तुमची तयारी आहे? त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की तुमचा प्राधान्याने विचार करू, कारण धनगर समाजाचा म्हाडा मतदारसंघाचं तिकीट देणार असं जाहीर केलं होतं। त्यानंतर महादेव जानकरांचं नाव त्याच्या चर्चेत होतं। अलीकडेच माहिती आहे त्यांनी महायुतीमध्ये गेलेले असल्यामुळं आता परत एकदा त्या नावाची आणि चर्चा आणि चुरस सुरू झालेली आहे। त्या अनुषंगानं आपला धनगर समाजाचा एक उमदा आणि नवा चेहरा या दृष्टिकोनातून आपला विचार हा प्राधान्यानं करू असं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे विविध स्तरावर चर्चा आणि चाचपणी चालू आहे। तुमची कोणाबरोबर चर्चा झाली? म्हणजे शरद पवार साहेबांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, जयंत पाटील साहेबांच्यावर चर्चा झाली आहे, रोहितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळेंच्याही चर्चा झालेली आहे। या प्रक्रियेमध्ये अर्थातच आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांचा हा शब्द हा अंतिम राहील त्याप्रमाणे त्यांच्याही चर्चा झालेली आहे। आणि त्याचबरोबर मतदारसंघामधून म्हणजे म्हाडा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यात येणारे 4 विधानसभा मतदारसंघ माळशिरस असेल, माढा असेल, करमाळा असेल आणि सांगोला, आणि त्याचबरोबर फलटण आणि मानखटाव हे सातारा जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून विविध कार्यकर्ते आणि तिथले विविध स्तरावरचे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कारखान्याचे चेअरमन, संचालक अशा स्तरावरचे विविध कार्यकर्ते आपल्या नावाची मागणी करत आहेत। आणि त्या अनुषंगानं मी सर्व गाठीभेटी घेत आहे आणि त्याबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे। आपण कोणाकोणाची गाठीभेटी